संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा। पुढील कार्यवाहीसाठी मुंडेंचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द। राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या ट्विटनं नवा वाद। अजितदादा म्हणतात राजीनामा नैतिकतेतून, तर राजीनामा वैद्यकीय कारणातून दिल्याचा मुंडेंचा दावा। मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात हक्कभंग आणणार। मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती फडणवीसांनी सभागृहात न देता थेट माध्यमांना दिली। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचा आरोप। संतोष देशमुखांना झालेल्या अमानुष मारहाणीचा आणखी एक पुरावा हाती। मारहाण केलेल्या फुटलेल्या पाईपच्या 15 तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात। अबू आझमी यांच्याकडून औरंगजेबाचं कौतुक करणारं वक्तव्य मागे। माझं वक्तव्य तोडून मोडून दाखवण्यात आलं। मी कुठल्याही महापुरुषाबाबत अपमानजनक टिप्पणी केली नाही। अबू आझमी यांचं स्पष्टीकरण। ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचं नाव निश्चित, तर महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठेवण्याची पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी। काँग्रेसही पदासाठी आग्रही। लाडक्या बहिणींना महिला दिनाची खास भेट। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार। 2 महिन्यांचे 3,000 रुपये खात्यात जमा होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील सुनावणीची तारीख पुन्हा एकदा लांबणीवर। कागदपत्र सादर करण्याचे कोर्टाचे याचिकाकर्त्यांना निर्देश। मुंबईत पुढच्या आठवड्यापासून नाले सफाईला सुरुवात होणार। 15 मार्चनंतर मोठ्या नाल्यांची सफाई करणार, तर 31 मे पर्यंत काम पूर्ण करण्याचं महापालिकेचं लक्ष्य। दुबईच्या मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सेमीफायनल। 144 धावांवर ऑस्ट्रेलिया संघाला चौथा धक्का। रवींद्र जडेजाच्या नावावर 2 विकेट्स, तर मोहम्मद शमी, चक्रवर्तीची प्रत्येकी 1 विकेट।